आणि ही दुसरी ट्रेन आपल्याला दिसलेली आहे. बोललो मी तुला भाई, आपल्याला कसं आहे रिस्क नाही घ्यायची आहे आणि कोणी घेऊ पण नका. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आत्ताच आपली सकाळ झालेली आहे आणि आपला आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण आता जाणार आहोत देवरुखला. जे काही म्हटलं मी आपलं काम आहे त्यानिमित्ताने आता निघू आम्ही थोड्या वेळातच आणि बघूयात, भेटूयात मग पुढे. हे बघा, जस्ट आत्ता मी इथून चालत होतो तर ही केवढी मोठी गोम आहे ही तुम्ही बघू शकता. खूप मोठी आहे, जवळजवळ बोटा इतकी असेल. आपण तिला मारणार नाही आहोत, जाऊ दे, कारण तो पण एक निसर्गातला जीव आहे. सो तिला आपण कुठेतरी थोडंसं लांब सोडूयात, कारण इथे घराच्या जवळपास नको. तर चला बघा, आता आपण तिला लांब थोडंसं सोडूयात घरापासून. स्टेप्स जवळच मला दिसली, तर आता आपण तिला कुठेतरी रिलीज करू जवळच इथे बाजूला. इथेच आपण आता तिला सोडलेलं आहे. चलो, आत्ताच आम्ही निघालेलो आहे. मम्मी आणि आजी तर फुल एकदम डोक्यावर पदर वगैरे घेऊन चालली आहे. तर चला भेटूयात आपण पुढे. पप्पा मागे येत आहेत. चला लवकर, नंतर मग यायला लेट होईल आपल्याला. वांदर नाही आहेत अगं, ती माणसं आहेत झाडावर. ती काजूची बाग आहे ना, ते काय नाही, त्या 3 बायका आहेत. मग असे मी बघितलं ते बोट. पप्पा बोलतात वानर आहेत. वानर कुठून आला? अरे गाडीच्या खाली कोण आहे? अरे यार, ते बघ, ते डायरेक्ट त्याच्यातच झोपायला जातात. बसलेत ना व्यवस्थित? सीट बेल्ट लावा रे. माझी बॅग. आणि हा आपला इथला हा शिवणेचा बस स्टॉप. एसटी महामंडळात घाटिवळेला जायचं आहे. आणि आता आपण देवरुख मध्ये पोचलोय आणि हा सरळ देवरुखला जातो रस्ता. आणि इथे हा साखरप्याला आपल्याला राईट मारून हा सरळ आपल्या इकडे जातो हा रस्ता. आता आम्ही देवरुख वरून, हा एक शॉर्टकट रस्ता आहे, आपल्याला डायरेक्ट दाभोळे घाटापर्यंत हा नेतो. म्हणजे हा देवळे, मेघी वगैरे असं सगळं आपण आता इथून करून जाणार आहे. देवळे आमच्या आत्याचं गाव आहे. आत्या गावी आहे गाव की मुंबईला आहे? मुंबईला. अच्छा, नाही तर आपण गेलो असतो जस्ट तिला भेटायला. मेन नाका आहे हा, इकडे जो सरळ जातोय हा देवळाला. आणि आपल्याला आता यू टर्न मारायचा आहे. आणि हा आता मेन रोड आलेला आहे. आणि हा आता इथे बघू शकता तुम्ही 2 लेन बनतील. हा डायरेक्ट रत्नागिरीला जातो, रत्नागिरी कोल्हापूर हायवे. तर मित्रांनो, आत्ताच मी इथे मावशीच्या गावी पोचलेलो आहे. ही घाटिवळे बौद्धवाडी आहे. आपली गाडी इथेच लावली आहे. आणि हा पारस आहे, माझ्या मावशीचा मुलगा आहे. तर काय म्हणतो पारस, कसा आहेस? कुठं शाळेतून आलास ना? तो कुठेतरी आपल्याला त्याच्या गावातले 1-2 स्पॉट आहेत. त्याला मी विचारलं, तो म्हणाला नाही दादा, आपण तिथे गेल्यावरच तुला दिसेल. तर आपण भेटूयात तिकडेच, बघूयात काय स्पॉट आहे आणि कसं काय. तर आता आपण चाललो आहे. हा इथे ही यांची वाडी आहे, म्हणजे ही आपली बौद्धवाडी आहे घाटिवळे. बघूयात कुठे नेतो आपल्याला पारस. भेटूयात आपण तिकडेच पुढे. तर पारस, आता अजून किती वेळ आहे रे इथून? म्हणजे जवळ आहे ना? म्हणजे मला वाटतं तुमच्या वाडीपासून किती अंतर आहे जिथे आपण चाललोय ते? 5-10 मिनिटं. मला पण तो काय सांगत नाहीये काय स्पॉट आहे काय नाहीये. व्हिडिओला स्किप करू नका आणि काय आहे ते आपल्याला समजेलच पुढे. बघूयात तर मग, चला. अच्छा, ही शाळा आहे का रे? काय लिहिलंय? जिल्हा पूर्ण प्राथमिक घाटिवळे, कदमवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. ही शाळा आहे.
मग तू कोणत्या शाळेत होतास रे आधी? मी आज शाळेत होतो मग ही अच्छा 7वी पर्यंत जवळ आहे मग सही आहे. आणि आता कोणत्या शाळेत आहेस तू? आता मी नाणीज हायस्कूलला. अच्छा नाणीज. आणि आपण आता इथे हा काय स्पॉट आहे मला पण नाही माहिती, आता बघूया. तर नेमका आम्ही कुठे आलोय काय, इथे ही जाळी आहे, रेल्वे ट्रॅक आहे, इथे बोगदा आहे. आई शपथ, खाली जाता येईल का रे आपल्याला? चला खालती जाऊनच बघूया काय आहे कसं काय. थोडंसं आपल्याला पारस पण सांगेल काय म्हणजे कोणती ही साईड आहे कसं काय. तर हा बघा इथून हा खाली जायला इथून रस्ता हा इथे ट्रॅकच्या इथे. काय शांतता आहे एकदम, गावाकडे फुल पीस. फक्त पक्ष्यांचा छोट्या मोठ्या पक्ष्यांचा आवाज आणि हवा आहे, थोडासा गरमी आहे. तर आम्ही आत्ता जस्ट इथे आलेलो आहे. हा बघा आपला कोकणातला सिंगल ट्रॅक, म्हणजे येण्याची पण लेन आणि जाण्याची पण लेन. आधी खूप बोलायचे की कोकणामध्ये ट्रेन बनवणं किंवा जाणं खूप मुश्किल आहे, पण आय थिंक मला ना त्याचं नाव नाही माहिती त्या माणसाचं, पण त्याने पॉसिबल करून दाखवलं आहे. कारण तेव्हा खूप आधी मला वाटतं इंग्रजांच्या काळात बोलले होते की, पण त्या माणसाने करून दाखवलं आहे. काही असो डबल लेन नाही आहे पण सिंगल आहे, पण केलं आहे फायनली. आज लोक मला वाटतं सगळ्यात जास्त प्रवास हा ट्रेननेच करतात. तर चला आपण थोडंसं भोगद्याच्या इथे जाऊच, जवळ आपल्याला आत नाही जायचं आहे. तर हा बघा इकडे लिहिलेलं आहे, यांच्याच गावचं नाव दिलेलं आहे घाटिवळे सुरुंग म्हणून. ठिकाणी ही कोकण रेल्वे आहे आणि हा सिंगल लेन आहे. तर त्यामुळे बघणाऱ्यांना थोडंसं वाटेल की अरे यात काय नवीन आहे. बघूया ट्रेनची वाट. पारस बोलला आहे किती वेळात येईल रे ट्रेन? 10-15 मिनिटात येईल आता ट्रेन. म्हणजे येतच असते, किती वेळात येत असतात इथे? 15-15 मिनिटांनी. आता एकदा इकडून आलं तर दुसऱ्या वेळेला तिकडून येते. अच्छा ओके, बघूयात थांबूयात, मिळालं बघायला तर ठीक आहे, नाहीतर काय बघू. आणि ट्रेन आलेली आहे, पहिलीच ट्रेन आहे. हवा पण खूप जोरदार आली आहे कारण तिथून ट्रेन आली आहे, बघू शकता. खतरनाक असा एक्सपिरियन्स. आणि फायनली ट्रेन गेली आहे. आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि ॲक्च्युली आम्ही इथे उभा राहत होतो, पण याला म्हटलं अरे नको, तेवढा ट्रेनचा हॉर्नचा आवाज आला. काय फोर्स येत होता, म्हणजे अगदी हवा इतकी जोरदार होती, बापरे खतरनाक गेली ट्रेन. थोडासा घाबरलो मी पण ठीक. खूप आम्ही काळजी घेऊन हा व्हिडिओ म्हणजे मी शूट केलेला आहे. यात मला पारसने काय बोलला नाही आधी सुरुवातीला की आपल्याला अशा अशा स्पॉटवर जायचं आहे, पण बस एक जस्ट एक व्हिडिओचा आपला पार्ट म्हणून मी आणि आम्ही बोगद्याच्या इथे उभा नाही राहिलो आतमध्ये. त्याला म्हटलं इथे नको उभं राहूयात बाबा, रिस्क नको. एक म्हटलं आम्ही इथे साईडला उभं राहिलो, या साईडला. तर ठीक आहे चला. तर मग खूप छान एक्सपिरियन्स होता. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की कोणीतरी म्हणेल व्हिडिओ बघून की बाबा रे हे काय आहे, म्हणजे एवढं काय बघायचं ट्रेन टनलमधून. वाडीच्या जवळ होता म्हणून म्हटलं चला जाऊया. हा मला बोलला की स्पॉट आहे तिथे, म्हणून आम्ही आलो. तर प्लीज कोणी असा काही स्टंट करू नका आणि आयुष्याशी रिस्क घेऊच नका, कारण लाईफ खूप सुंदर आहे की बाबा रे. कारण ती ट्रेन जेव्हा आली तिने हॉर्न वाजवला आणि इतक्या फोर्सने हवा येत होती ना, मी तेच म्हटलं की व्हिडिओमध्ये बघणाऱ्यांना असं वाटेल की काय आहे आणि काय म्हणजे अगदी एवढं काय त्याच्यात, पण तो जो एक्सपिरियन्स होता की ती हवा इतक्या फोर्सफुली भोगद्याच्या बाहेर येत होती. कारण ट्रेन खूप कमीत कमी त्या ट्रेनची स्पीड असावी 110-120च्या वरच असणार. व्हिडिओमध्ये कळणार नाही कारण मी इथे प्रत्यक्षात ती स्पीड माझा अंदाज असावा. तर चला तर मग आपण आता पुढे भेटूयात. काय आता हाच एक इकडचा एक फिरण्यासाठी आम्ही आलो होतो, तो एक पार्ट होता आपला व्हिडिओचा, एक व्लॉगचा. आता आम्ही निघतो इथून. आता घरून फोन आला होता, तर ठीक आहे भेटूयात आता आपण पुढे. काय बघू, जेवायला जातोय. आणि ही दुसरी ट्रेन आपल्याला दिसलेली आहे. बोललो मी तुला भाई, आपल्याला कसं आहे रिस्क नाही घ्यायची आहे आणि कोणी घेऊ पण नका. आणि हे मावशीचं घर आहे इकडे.
अँड आता आम्ही निघालो आहे तिच्या गावातून, परत आजीच्या गावी जातो आहे, म्हणजे जिकडे होतं तिकडे. आपली गाडी इथे उभी आहे आणि इथे सगळे आजी वगैरे, मावशी, पारस. तर चला निघूयात, आपण भेटूयात पुढे. आणि ही इकडे मावशी आहे, मम्मीची सगळ्यात लहान छोटी बहीण. तिच्याकडेच आलो होतो आम्ही भेटायला. तर आता निघाले आम्ही. तर मावशी चल पारस भेटूयात मग. आणि आपला ब्लॉग पूर्ण बघ, शेअर कर सगळ्यांना. ओके, लाईक कर. तेव्हा तिकडून मम्मी बोलते. तर भेटूयात, चला मग, बाय. हा रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे आणि ही इथे आता आपली गाडी. आणि हे इथून रत्नागिरीला ह्या गाड्या जातात. आणि हा इकडे आपला साखरपाला खाली सरळ गेला. तर चला आपण आता निघूयात. सो गुड मॉर्निंग गाईज. आणि आजचा आमचा तिसरा दिवस आहे. आता आपण मुंबईला निघणार आहोत. पण ॲक्च्युली काल जे आमचं काम होणार होतं ते ॲक्च्युली झालं नाही, कारण काल लाईट पण गेली होती देवरुखमध्ये. सो आता आम्ही पहिला देवरुखला जाणार आहे आणि मग देवरुखवरून डायरेक्ट आपण मुंबईला निघणार आहोत. तर मग कालचा जो आपला सेकंड पार्ट आहे, फर्स्ट पार्ट जो आपला असणार आहे की मुंबईहून संगमेश्वरपर्यंतचा आपला जर्नी आणि जो काही कशेडी घाटाच्या अपडेट्स आणि आपल्या कोकणातील रस्त्यांचे कुठपर्यंत काय कामं झाली आहेत, हा फर्स्ट पार्ट असेल. आणि दुसरा पार्ट हा आपला जो काही गावी 1-2 दिवस आपण जे काय होतो तर त्याच्यामध्ये आपण कुठे गेलो होतो, काय आणि कसं काय ते तुम्ही बघालच. तर व्हिडिओला स्किप करू नका. आत्ताच आपण आता इथे देवरुखमध्ये पोचलेलो आहोत आणि जे आपलं काम होतं मेन ते हे इकडे ऑफिस आहे, जे काम करण्यासाठी आलो होतो. इंडियन गॅस इथे KYC करायला आलो होतो आणि आपलं काम झालेलं आहे. तर आता आपण इथून निघणार आहोत मुंबईला निघायला. आणि आत्ता जस्ट थोडं आपला गाडीचं आहे ना व्हील अलाइनमेंट करून घेतो, कारण आहे ना मुंबईहून आलो आहे. तर कसं आहे, मुंबईला मी केलं नव्हतं कारण बंद होतं. तर म्हटलं आपल्या गावीच करू आपण. हे इथे अलाइनमेंटचा शॉप आहे, तर अलाइनमेंट करू. ते मेकॅनिक घेऊन येतात, तर बघूयात कसं काय. आपण अलाइनमेंट आता देवरुखमध्ये करतोय, तर बघूयात. आपली लाईट बघा, अजून दिवसा पण म्हणजे खूप पॉवरफुल आहे लाईट आपण जी लावलेली आहे ती. जर दिवसा एवढी दिसते तर ती रात्री तर खूपच ब्राईटच देता दिसतेच, त्यात काय प्रश्नच नाही. तर चला आपण अलाइनमेंट करू गाडीची आणि आपण डायरेक्ट निघूयात मग. सॉरी, सेन्सर. अच्छा, हा सेन्सर आहे ही. तर त्याच्याने बघणार की टायरची लेवल बरोबर आहे की नाही, कसं काय. स्क्रीनवरती दाखवतात की बॅलन्सिंग बरोबर आहे की नाही. आता ते रीडिंग पडेलच. सेंटरिंग करण्यासाठी गेलो होतो. अच्छा, सेंटरिंग. आता इथे हे आपल्याला स्टेअरिंग त्याच्यासाठी स्ट्रेट असायला पाहिजे, सेंटर असला पाहिजे, तर ते आपल्याला समजणार. दादा खालती गेलेत, कसं काय कोणता नट वगैरे काय टाईट करायचं आहे ते. हा आपल्या गाडीचा खालचा ग्राउंड आहे. ग्राउंडला जाऊन हे काम करावं लागतं. तिथे दादा नट असतात का? झालेलं आहे हे रीडिंग आहे. हे मला वाटतं दादा तुम्ही म्हणालात हे 2 आहे, जो टायरची लेवल म्हणजे कुठे जर एक साईड घासत असेल तर. आणि हे जे आहे हे शॉकअपचं आहे मधलं. चला आता आपण गाडी काढतोय. आता आपण निघालोय देवरुखमधून. जस्ट आपण आता इथे पेट्रोल फिल करतोय. संगमेश्वरमध्ये आलो आहे आपण. पेट्रोल जस्ट आता आपण इथे संगमेश्वरला नाश्ता करायला थांबलोय. हा आता भोसले घाट आहे. हा सुद्धा खूप लहान होता आधी, तीव्र उतार आहे. व्हिडिओमध्ये वाटत नसेल, कॅमेरामध्ये जबरदस्त मोठं वळण आहे ते. इथे मला वाटतं हा पहिला स्पीड ब्रेकर आहे स्पीड कंट्रोल करण्यासाठी. आणि हा कशेडीचा घाटाच्या इथून आपण आता सुरुवात केली आहे. ॲक्च्युली जायला तिथून अलाउड नाही आहे, तिथून कोणालाच सोडत नाही. फक्त एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स जर जात असेल तर ते लोक ॲम्ब्युलन्सला पास करतायत,
नॉर्मल असं कोणाला सोडत नाही आहेत, कारण वन वे आहे तो. मुंबईवरून यायला तुम्ही येऊ शकता, माहीत नाही कधीपर्यंत काम होईल दुसऱ्या लेनचं. हा तो चक्रीवाळांचा स्पॉट आहे. खड्डे पण खूप आहेत, त्यामुळे जरा थोडंसं स्टेबल नाही होत आहे. खूप मोठा टर्न ॲक्च्युली कार वगैरेसाठी ठीक आहे, बट लॉरी ट्रक वगैरे यांच्यासाठी जरा हेवी व्हेकल्ससाठी खूप खूप कठीण आहे. आता सगळा उतारच आहे खाली. ही इथे रत्नागिरीची हद्द संपलेली आहे, कोकणाची, आणि इथून रायगडची हद्द सुरू झालेली आहे. ट्रेन JNPT रोडवरून येत आहेत. इंजिन आहे आणि ही सुंदर अशी संध्याकाळ, सूर्य मावळतोय. आत्ताच मुंबईला पोचलो आहे मी घरी, अँड खूप थकलो आहे. म्हणजे ॲक्च्युली 12-12:15 निघालो आहे, आणि तेव्हापासून जे आम्ही ड्राईव्ह केलं आहे, फक्त आम्ही एकच हॉल्ट घेतला होता ब्रेकफास्टसाठी, आणि डायरेक्ट तिथून आम्ही थांबलोच नाही जेवायला. आता डायरेक्ट घरी चालू आहे जेवायला, आणि जेवायला बनवलेलं आहे. तर चला भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगसाठी. आपण लवकरच कुठेतरी जाऊ, बघूयात, काय प्लॅन नाही आहे. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय, टेक केअर, गुड नाईट, स्टे ट्यून अँड पीस आउट.